मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यात आरोप असलेला सुरेश मारू यांनी केला खळबळजनक खुलासा. आमदार शशिकांत शिंदे व नवीन मुंबई बाजार समितीचे अधिकारी सूर्यकांत भगवान पाटील, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, प्रसाद काळे यांनी कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप केला असून प्रसाधनगृह चालवण्यासाठी देण्याचा व भाडं कमी करण्याचा पैसे घेऊन फसवणूक केली. सुरेश मारू यांना निविदामार्फत 10 प्रसाधनगृह चालवण्यासाठी मिळाल्या होत्या. यांचं भाडं कमी करून देण्यासाठी वेळोवेळी पैसे घेऊन देखील पुन्हा शशिकांत शिंदे यांनी 50 लाख रुपये मागितले. जर दिले नाही तर तुला शासनाचे पत्र मिळणार नाही, तुझा आणि माझा संबंध नाही म्हणाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यानंतर या लोकांनी माझी वाटपपत्र रद्द करून मला रस्त्यावर आणले व मला त्रास दिला. यानंतर मी मंत्रालयाच्या बाहेर औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये वाचलो. यावेळी मी शशिकांत शिंदे आणि अन्य लोकांमुळे मी आत्महत्याचा प्रयत्न केला, पण यांनी दबाव टाकत याचिका विड्रॉल करण्यास सांगितले आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला आणि शशिकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आमदार महेश शिंदे यांच्यावर तक्रार पण केली आणि आत्महत्या प्रकरणी पण त्यांचं नाव घेतलं. एवढेच नव्हे तर नागपूर अधिवेशनात देखील महेश शिंदे यांच्या विरोधात बाईट दिल्या. मी जेलमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं ते केलं आणि मला फसवलं आणि रस्त्यावर आणलं. मी कोरेगावच्या जनतेला विनंती करतो, मी जी चूक केली, ज्यांना देव मानत होतो ते राक्षस निघाले. मात्र मी देव माणसांवर यांचं ऐकून मी महेश शिंदेंवर एलिगेशन करत राहिलो असल्याचा खळबळजनक खुलासा सुरेश मारू यांनी केला. जर माझ्या जीवाचं बरं वाईट झाले तर शशिकांत शिंदेंसह अधिकारी जबाबदार असतील असे सांगितले. माझं नाव सुरेश रामजी मारू आहे. मी राहत आहे पायखाडा माझगाव मुंबईमध्ये. माझा वय 48 वर्षापासून मी त्याच ठिकाणी राहत आहे आणि आमचा व्यवसाय मी संस्थामार्फत जनतेसाठी शौचालय बांधणं, देखभाल करणं, मेंटेन करणं आणि भाड्या तत्त्वावर चालवणं हे आमचा व्यवसाय. कुठल्या शासनाने 1 रुपया न घेता आमच्या सहखर्चाने आम्ही हे सगळं व्यवसाय करत आहे. तुम्ही हा व्यवसाय करत आहे मान्य आहे, परंतु आज तुम्ही साताऱ्यात येत आहे, पत्रकारांशी संवाद साधताय. नेमकं संवाद साधण्यामागचं कारण काय? संवाद साधण्याचं कारण हे आहे की सातारा कोरेगावमध्ये विधानसभाचे आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माथाडी कामगार युनियन सेनाचे नेता यांनी व नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व शासनाचे काही अधिकारी आणि सूर्यकांत भगवान पाटील आमच्या बायखाळ्यातले माजी नगरसेवक व आता विधानसभातले उमेदवार मनोज जामसुतकर आणि त्यांचे मित्र प्रसाद काळे या लोकांनी माझ्याकडून काही करोड रुपयाची फसवणूक केली, म्हणून इथं मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. नेमक्या कशा पद्धतीनं तुमची फसवणूक केली काय सांगा? मी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीमध्ये फळ व भाजीमध्ये प्रसादगृह चालवत असताना ह्या लोकांनी मला मोठ्या प्रमाणे शौचालय देण्याचा आणि भाडे कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणे करोड रुपयेची फसवणूक केली आहे. ही फसवणूक करत असताना त्यांनी काय आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासन पूर्ण न केल्यामुळे तुमच्यावर काय वेळ आली? 2017 ते 18 मध्ये नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ व भाजीमधली माझ्या तिन्ही NGOला 10 प्रसाधनगृह निविदामार्फत भाड्या तत्त्वावर मिळाल्या होत्या. परंतु या भाड्यात कमी करण्यासाठी शासनाचे पत्र असल्यामुळे ते बोलते आम्ही तुला हे कमी करून देऊ, ते आश्वासन ते लोक देत होते आणि मी माझ्याकडून मोठे प्रमाणे हळूहळू करोड रुपये घेऊन हे आश्वासन दिलं होतं त्या लोकांनी की आम्ही कमी करून देऊ. मग काय झालं पुढं? मग ह्या लोकांनी एवढे पैसे घेऊन सुद्धा आमदार शशिकांत जयवंतराव शिंदेनी माझ्याकडे परत 50 लाख रुपये मागितले की तू 50 लाख रुपये दे तरच तुला शासनाचे पत्र आणि पुन्हाची ऑर्डर ते आम्ही ते मान्य करायला लावू, नाहीतर तुझा आणि माझा काही संबंध नाही, तुला मरायचं तर मर, असंच मला 2021ला त्यांच्या कार्यालय नवी मुंबई वाशीमध्ये 17 सेक्टरला तिथं सांगण्यात आलं. मग आता तुमची नेमकी काय परिस्थिती आहे काय सांग? मी 2021ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे
चे अधिकारी आणि शासनाचे काही अधिकारी यांच्या विरोधात मला एक देवासारखे आलेले, देवाला मी समजू शकलो नाही आणि ह्यांच्या सांगण्यावर आमदार महेश शिंदेवर मी जे आत्महत्याचा प्रयत्न केलेला ह्यांच्यामुळं त्यांच्या सांगण्यावर ते आमदार महेश शिंदे आमदार महेश शिंदेवर यांच्या सांगण्यावर मी त्यांचं नाव घेतलं. यांच्या सांगण्यावर मी महेश शिंदे सांगण्यावरून तुम्ही महेश शिंदेचं नाव आमदार शशिकांत शिंदे यांच्या सांगण्यावर मी आमदार महेश शिंदेवर तक्रार पण केली आणि आत्महत्याचा पण त्यांच्यावर मी चुकीचं नाव घेतलं. मग आता पुढं काय तुमचं म्हणणं? आणि नागपूर अधिवेशन 2022ला 29 तारखेला पण मला तिथं आमदार शशिकांत शिंदेनी मला अर्जंट बोलवलं फ्लाईटने आणि मला बाईट द्यायला लावली की तू सगळं आमदार महेश शिंदेवर सगळं आम्ही जे सांगतो ते तू करत राहा. उद्धव ठाकरे साहेब, सुप्रियाताई आणि एक कोरेगावची जनता, पायखाळा मी राहणारा माझगावचे तारवाडीतले माझी जनता, तुम्ही न्याय करा. ज्या लोकांबरोबर मी 20 वर्ष माझं आयुष्य घालवलं ते माझे नाही राहिले, ते तुमचे कसे राहणार? मला सांगा ना. आज मी रस्त्यावर आलोय, मला मरायचं का जगायचं आज माझ्यावर जिम्मेदारी आहे. माझा पोरगा, माझी पत्नी आहे, त्याचा कोणीच नाही. माझ्या लोकांवर माझी जिम्मेदारी आहे. मी यांच्यासारखा बेजिम्मेदारी नाही. मला लोकांना पैसे द्यायचे म्हणून मी जगत होतो, पण हे लोकांनी मला न जगायसाठी मला आज रस्त्यावर सोडलं. त्या लोकांना हे वाटायचं की सुरेश मारू मरून जाईल म्हणजे काय, त्यांचे पुरावे नष्ट होईल की आमची ताकद आहे शासनामध्ये, राजकीयमध्ये, तो आमचं काय करू शकत नाही, आमचं काय उखडू शकत नाही, असे मला मेसेज देतात हे लोक. आणि पहिले माझ्या घरी 50 वेळा यायचे, 50 फोन करायचा, प्रसाद काळे, सूर्यकांत भगवान पाटील, आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे, सगळे मला फोन करायचे, भेटायला यायचे. सगळ्यांचे पुरावे माझ्याकडं. सगळं मी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहिलं आहे, पुराव्या संगत रेकॉर्डिंग आहे सगळ्यांची, की या लोकांनी माझ्यावर जे अन्याय अत्याचार केलेले आहे माझ्याकडे कसं खोट्याप्रमाणे लिहिलेलं आहे. त्यांचे PA सुरेश, त्यांचा पाचा शिवनाथ वाघ, सगळ्या मिळून हे लोकांनी माझ्यावर जे अन्याय आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ व APMCचे फळचे आणि भाजीतले अधिकारी आणि सचिव लोक, पणन संचालक, जॉईंट सेक्रेटरी, हे सगळ्यांनी मिळून माझ्यावर जे अन्याय अत्याचार केला आहे, माझ्या काही रुपये घेऊन काही 1 रुपयाचं काम नाही केलं आहे. ते 500 रुपयाच्या FIDमध्ये सगळं मी माझ्यावर अन्याय अत्याचार झाले तर मी लिहिले आहे. आणि मी कुठल्या राष्ट्रीय आणि त्यांच्या विरोधाच्या या दबाव खाळून हे मी बनवत नाही माझा व्हिडिओ. कोणी माझ्यावर 1 रुपया नाही लावलाय, कोणी माझ्याकडून 1 रुपया लावून हे बनवायला पण नाही आलंय. पण मी कोरेगावची जनतेला मी सांगतोय की मी जी चूक केली, ज्यांना मी देव मानत होतो ते राक्षस निघाले आणि मी ज्यांना समजू शकलो नाही ते देवसारखे देवानी मला पाठवलेले आमदार महेश शिंदे, ते मी समजू शकलो नाही का ते देव होते माझ्यासाठी, ते मला न्याय द्यायला आलेले. पण ह्या लोकांच्या, ह्या राक्षस लोकांच्या सांगण्यावर मी ह्यांच्यावर सगळं एलिगेशन करत राहिलो. त्याची चूक मी 5 महिने 7 दिवस मी तळोजा जेलमध्ये मी सहन करून आलो आहे, ते मी मान्य करतोय. बाकी मी कुठला भ्रष्टाचार 1 रुपयाचा का कुठला असा गुन्हा नाही दाखल केलाय माझ्यावर असं की मी गुन्हा करू. मी यांच्या गुन्हा माझ्या आज 48 वर्षाचा मी कुठला गुन्हा मी केला नाही. या लोकांचा गुन्हा मी माझ्या अंगावर घेऊन आलो आहे. आज मला कुठं कोण उभं ठेवत नाही. म्हणून मी सगळ्या जनतेला आणि माझ्या लोकप्रतिनिधीला मी आज जोडून सांगतो की मी आज माझ्या जीवाला त्याग देतो आणि हे आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे, सूर्यकांत भगवान पाटील, प्रसाद काळे, मनोज जामसुतकर आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीतले फळ व भाजीतले अधिकारी, शासनाचे अधिकारी, हे सगळे जबाबदार राहणार. ते सगळं मी उच्च न्यायालयामध्ये जे याचिकामध्ये सगळे अधिकाऱ्याचे नाव टाकले ते सगळे अधिकारी लागले. आणि मी तक्रार देशाचे वडाप्रधान, देशाचे गृहमंत्री आणि उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई सेशन न्यायालय आणि नवी मुंबई बेलापूर सेशन न्यायालय, या लोकांवर विश्वास आहे की मी ज्या दिवशी माझ्या जीवाला त्याग होईल, माझ्या आत्म्याला न्याय देईल, तेव्हा न्याय भेटणार आणि माझ्या परिवाराला न्याय भेटणार. म्हणून मी हे सगळं ह्या लोकांना, आणि आपण ह्या लोकांना अशी सजा द्या, अशी शिक्षा करा की माझ्या आणि माझ्या परिवाराला न्याय भेटणार. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माफी मागतो.